क्वांटम म्हणजे आहे तरी काय? क्वांटम म्हणजे अगदी बारीक अणुपातळीवर होणाऱ्या घटना ज्या आपल्या रोजच्या अनुभवापेक्षा खूपच वेगळ्या असतात. उदाहरणार्थ, एक वस्तू एकाच वेळी दोन ठिकाणी असू शकते. ते क्वांटम जगात शक्य आहे, जसे मोबाईल, लेझर, GPS इत्यादी. क्वांटम युगाच्या शोधाचा 100व्या वर्धापन दिनानिमित्त संयुक्त राष्ट्र संघटनेने 2025 हे आंतरराष्ट्रीय क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञान वर्ष म्हणून घोषित केले आहे. तर मी सृष्टी विष्णू कोळी, जिल्हा परिषद प्रशाला एकूण येथील वर्ग 9वीची विद्यार्थिनी तुमच्यासमोर आजच्या तालुकास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यातील विषय क्वांटम युगाची सुरुवात, संभाव्यता व आव्हाने या विषयावर बोलण्यासाठी उभी आहे. प्राचीन ऋषींच्या मंत्रापासून ते आधुनिक वैज्ञानिकांच्या लॅबपर्यंतचा मानवजातीचा हा प्रवास एकाच गोष्टीकडे नेहमी लक्ष वेधतो. आपण विश्व कसे समजतो? परमाणूच्या आत खोलवर डोकावणाऱ्या संशोधनाने आज आपल्याला एका नव्या युगाच्या उघडल्यावर उभे केले आहे. ते म्हणजे क्वांटम युग. जर एका सेकंदात लाखो घटना करणारा संगणक तुमच्या समोर आला तर तुम्ही काय कराल? हाच आहे क्वांटम युगाचा आरंभ. आजचा मानव क्वांटम कॉम्प्युटर घडवतोय. क्वांटम इंटरनेट स्वप्नात वाटत असलं तरी ते विकसित होऊ लागलं आहे. याचं ज्वलंत उदाहरण द्यायचं झालं तर सध्या भारताने क्वांटम कम्युनिकेशन तंत्रज्ञानात झेप घेतली आहे. हे तंत्रज्ञान DRDO आणि IIT दिल्लीने विकसित केले आहे. यामुळे सुरक्षित कम्युनिकेशन होऊ शकते. संभाव्यता क्वांटम कॉम्प्युटिंग पारंपरिक संगणकापेक्षा ट्रिलियन पट वेगवान संगणक जे अतिजटिल गणिते